राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर ऊन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. तर आज होता रविवार. बाप लेकी मस्त बसले होते. मग थोड्या वेळाने दीदी म्हटली की पप्पा माझ्या केसांना तेल लावून द्या आणि थोडं हेड मसाज करून द्या. तर मग काय पप्पा बसले, लेकीचे हेअर विंचरत आहेत, केसांना तेल लावून दिले, मस्तपैकी केस विंचरून दिले आणि दिदू मस्त शांततेत बसली होती बघा. मग नंतर लगेच पप्पा पण म्हटले की दिदू माझ्या पण केसांची मालिश करून दे आणि मला पण हेड मसाज दे. मग दिदी पण पप्पांनी सांगितलं आणि सुरू झाली लगेच. बघा पप्पा पण शांततेत बसले. दिदूला होईल तसं ती छानपैकी मसाज करत होती. मी समोर टेबलजवळ बसून चुपचाप त्यांचा व्हिडिओ शूट करत होते, त्यांना माहीतही नाही. मग तेवढ्यात अंशू येतो आणि अंशू म्हणतो पप्पा माझ्या पण केसांची मालिश करून द्या, मला पण तेल लावून द्या. मग लगेच अंशू बसला पप्पांजवळ आणि पप्पा सुरू झाले त्याची मालिश करायला. मग बघा दीदी पप्पांची मालिश करते, सोबत कंघी करते आणि पप्पा पण अंशूची मालिश करतायत मस्त. अंशूला पण छान वाटत होतं. मग काय हे बघता बघता मला पण वाटत होतं मी अंशूच्या पुढे जाऊन बसावं आणि त्याचं छान हातांनी मस्त डोक्याची मालिश करून घ्यावी. मस्त छान वाटत होतं. मग मालिश करून झाल्यावर दीदीने पप्पांना बसवूनच ठेवलं आणि ती पप्पांना म्हणते पप्पा थांबा, तुमचे केस मोठे झाले, मी तुमच्या केसांना मस्त छान सजवते आणि गोंड्या घालते, क्लिप लावते, बघू कसं दिसतंय. आणि बघा सोबत अंशू खेळत होता इकडे. पप्पा सांगत होते त्याला की हळू खेळ, पडशील. आणि दीदी मस्त आनंदामध्ये तिच्या पप्पांच्या केसांवर प्रयोग करून बघत होती. बघा पप्पा किती शांत बसलेले आहेत. दीदीचे सगळे क्लिप्स वगैरे संपले वाटतं. सोबत तिचे पप्पा विचारत पण होते की झालं की नाही अजून, की अजून लावायचं आहे. नाही पप्पा थांबा, थोडं बाकी आहे. पूर्ण केसांना तिने सजवून टाकलं. तिचे पप्पा शांत बसून बघत होते. त्यांना कळतच नव्हतं काय करते दीदी. सारखं सारखं तिला विचारत होते दीदी झालं का, काय करते. पण दीदीचं थांबा ना पप्पा, अजून थोडं अजून थोडं असंच चालू होतं. अजून थोडं म्हणत म्हणत पूर्ण केसांना आकार देऊन ठेवला. सर्व केस रंगवून ठेवले तिच्या क्लिप्सने, रबर बँडने. मग बघा तिच्या काय डोक्यात आलं, पप्पा थांबा तुम्हाला थोडीशी पावडर लावते म्हणे. आणि मग पप्पांना थोडीशी पावडर लावली. बघा असं असतं, एक बाप लेकीच्या सर्व गोष्टी ऐकतो. तिच्या खुशीसाठी सर्व गोष्टी ऐकतो, मान्य करतो. बघा तो पावडरचा स्पंज फिरवता फिरवता दिला ठेवून आणि नंतर कंगवा घेतला. कंगवाने आयब्रोजला मस्त शेप दिला, मूछ सेट केली. बघा त्यांनाही छान वाटत होतं. तर मंडळी असा होता आजचा बाप लेकरांचा सुट्टीचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग.